ऑफ द डे माझा जरा नमस्कार, मी लाघवी ओम सावंत बुलेटिन मध्ये आपलं स्वागत करते। 24 तारखेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीकरता सरकारचं शिष्टमंडळ पोहोचलेलं होतं आणि हीच आज आपली स्टोरी ऑफ द डे। आता जर पाहिलं असेल तर बदनापूरमध्ये जरांगे पाटील यांच्या सभेला सुद्धा सुरुवात होतीये। बदनापूरमध्ये जरांगे पाटील यांचं जोरदार स्वागत सुद्धा करण्यात आलेलं आहे। पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 24 तारखेच्या अल्टिमेटमच्या पार्श्वभूमीवर सरकारचं शिष्टमंडळ आज मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीकरता अंतरवली सराटीत पोहोचलं। पण सगळे सोयरेवरून या चर्चेत अडथळा निर्माण झाला आणि चर्चा निष्फळ ठरली। सरकारचं शिष्टमंडळ आणि जरांगे पाटील यांच्यात सगळे सोयरे या शब्दावरून चर्चा अडली आहे। सगळे सोयरे कोण हे सरकारनं स्पष्ट करावं, तर सगळे सोयरे मध्ये पत्नी आणि पत्नीचे नातेवाईक कायद्यात बसत नाहीत असं मंत्री गिरीश महाजन यांचं विधान असल्यानं मनोज जरांगे पाटील आणि सरकारच्या शिष्टमंडळाच्या चर्चेला सगळे सोयरे नेमके कोण या मुद्द्यावर येऊन ब्रेक लागलाय। कोणचं नातं जोडायला निघालात मग तुम्ही? कुणबी आणि मराठे एक येते नातं कोणचं जोडायला निघालात? कोणचा निकष आहे नेमका तुमचा? आहे ती आई आहे, तिचे ते लेकर आहेत, आईकडे कुणबी प्रमाणपत्र आहे, त्या प्रमाणपत्राचा जर तिच्या लेकराला घेता येणार नसेल, कोणची कायद्याची चौकट चालवताय तुम्ही नेमकी? तेही लागू झालं पाहिजे, तिचे लेकर आहेत ते। आता दिवशी लिहिताना आपल्या लोकांनी रक्त नात्यातले जे असतील ते सगळे सोयरे, आता रक्त नात्यातले त्यात म्हटलेलं आहे, पण आता सोयरे रक्त नात्यात येत नाही, हा त्यातला एक विषय। मग त्यांच्या जागी त्यांचं म्हणणं बरोबर आहे, आमच्या जागी आमचं म्हणणं बरोबर आहे। सरकारनं 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण दिलं नाही तर आपण पुन्हा आंदोलनाला सुरुवात करू आणि हे आंदोलन सरकारला आवरणं कठीण होऊन बसेल असा इशारा याआधीच जरांगे पाटलांनी दिल्यानं जरांगेंची समजूत काढण्यासाठी मंत्री गिरीश महाजन, मंत्री उदय सामंत, संदीपान भुमरे यांचा समावेश असलेलं सरकारचं शिष्टमंडळ हे मनोज जरांगेंच्या भेटीसाठी अंतरवाली सराटीत पोहोचलंय। सरकार आरक्षणाच्या दृष्टीनं सकारात्मक असून 24 तारखेच्या अल्टिमेटमवर विचार करा अशी मागणी या शिष्टमंडळानं जरांगेंना केली आहे। अतिशय अंतिम टप्प्यामध्ये आता हे आरक्षण आलेलं आहे आणि म्हणून आम्ही जरांगे पाटील साहेबांना पुन्हा विनंती करायला या ठिकाणी आमचे सहकारी मित्र उदयजी सामंत आहेत, भुमरे साहेब या ठिकाणी आहेत, आम्ही या ठिकाणी मुद्दामून या ठिकाणी आलेलो बाबा आता 24 तारीख अल्टिमेटम हे आपण न करता आरक्षण अत्यंत आता जवळ आलेलं आहे, आपल्या पारड्यात ते पडणार आहे आणि म्हणून त्यांना विनंती करायला मी या ठिकाणी आलेलो आहोत। पण जरांगेंनी आम्हाला अपेक्षा आहे सरकार 24 तारखेपर्यंत निश्चित आरक्षणाबाबत सुस्पष्ट करेल असं म्हणत सरकारला अप्रत्यक्षरित्या 24 नंतर एक दिवसही नाही असा इशाराच दिलाय। चर्चा 24 डिसेंबरपर्यंत बंद होण्याचं कारणच नाही, कारण 24 डिसेंबरपर्यंत जर सरकारला शब्द दिलाय तर मराठा समाज शब्द कधीच फिरविणार नाही। 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ दिलाय, त्यांचे शब्द आहेत, त्यांनी ते मध्ये घ्यावेत एवढीच मराठा समाजाची विनंती आहे त्यांना, बाकी दुसरं काहीच नाही। मनोज जरांगेंनी सरकारकडे 3 प्रमुख मागण्या केल्या। आईच्या जातीच्या दाखल्याच्या आधारावरून तिच्या मुलांना आरक्षण द्या, आई ओबीसी असल्यास मुलाला आरक्षण द्या, नोंदी सापडल्यानंतर मागेल त्याला आरक्षण द्या। राज्य सरकार आधीच आरक्षणाची 50% मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करण्यास प्रयत्न करत असतानाच त्यात आता या नवीन मागणीमुळे सरकारसमोर पेच निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। 23 डिसेंबरला मनोज जरांगे पाटील यांची इशारा सभा आहे, पण त्यापूर्वी थेट जाऊया बदनापूरमध्ये। जरांगे पाटील यांची आज बदनापूरमध्ये सभा आहे आणि जय्यत तयारी या ठिकाणी झालेली आहे। जंगी स्वागत मनोज जरांगे पाटील यांचं होतंय। या क्षणी आपण लाईव्ह दृश्य पाहताय। जरांगे पाटील यांच्या या सभेला आता सुरुवात झालेली आहे। पुढच्या काही क्षणात जरांगे पाटील यांच्या सभेला ही सुरुवात होईल।
वर वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम संपण्याकरता आता केवळ 3 दिवस शिल्लक असताना आता या मुद्द्यावरून रान पेटण्याची शक्यता वर्तवली जातीये। ही दृश्य ही सभा आपण पाहणार आहोतच, पण अर्थात पुढे पॅकेज देखील तितकंच महत्त्वाचं आहे। पुढील देखील एक महत्त्वाची अपडेट आपण पाहणार आहोत, कारण जरांगेंनी दिलेला अल्टिमेटम संपण्याकरता आता केवळ 3 दिवस शिल्लक असताना आता या मुद्द्यावरून रान पेटण्याची शक्यता आहे। कारण मनोज जरांगे पाटील यांनी 24 डिसेंबरला आपण मुंबईत धडकणार असा इशारा सुद्धा दिलेला आहे। जर मागण्या मान्य झाल्या नाही तर मी पीसीआर टीमला विनंती करते की त्या संदर्भात आपण आपला सविस्तर रिपोर्ट पाहूया। 24 डिसेंबरचा दिवस जसा जसा जवळ येतोय तसंच मराठा आरक्षणावरून वातावरण तापायला लागलंय। 24 डिसेंबर नंतर एकही दिवस वाढवून देणार नाही असं जरांगेंनी याआधीच स्पष्ट केलं आणि त्याच पार्श्वभूमीवर आता पोलीस यंत्रणाही ॲक्शन मोडमध्ये आली। 23 डिसेंबरला बीडमध्ये जरांगे पाटलांची इशारा सभा होणार, पण त्याआधीच मराठा आंदोलकांना नोटिसा पाठवण्यास सुरुवात झाली। जवळपास 125 मराठा आंदोलकांना नोटीस पाठवली असल्याचं कळतं। इतकंच नाही तर नांदेड जिल्ह्यातील कंधार पोलिसांनी ट्रॅक्टर चालकांना नोटीस पाठवल्या। मराठा नेते कार्यकर्ते आपल्याकडे ट्रॅक्टर मागण्यासाठी आले तर देऊ नये किंवा आपण स्वतः ट्रॅक्टर सोबत घेऊन जाऊ नये अशा आशयाची नोटीस पोलिसांनी ट्रॅक्टर चालकांना दिली। ट्रॅक्टर घेऊन गेल्यास वाहतुकीस अडथळा, लोकांची गर्दी होईल, त्यांच्याकडून जाळपोळ, गाड्या फोडणे असे अनुचित प्रकार घडू शकतात। असं काही झाल्यास आपल्याला जबाबदार धरून कारवाई करून ट्रॅक्टर जप्त केलं जाईल असा इशाराही नोटिसीत देण्यात आल्याची माहिती आहे। एवढे ट्रॅक्टर रस्त्यावर आले, जरांगे पाटलाचा मोर्चा म्हटल्यावर तर आम्हाला थोडी काळजी घ्यावी लागेल। असं थोडंच आहे की ते 10-5 ट्रॅक्टर आले चालत चालत आम्ही बाजूला घे असं होणार आहे का? त्यामुळे पोलिसांना थोडी कायदा कारण सगळी मुंबई सारख्या ठिकाणी तुम्ही म्हटलं की ते जाहीरच केलं, यांनी नाही केलं, सहकार्यांनी केलं, समाज केलं, सोशल मीडियावरती आलं। त्यामुळे पोलिसांना थोडी काळजी घेणं आवश्यक आहे। 24 डिसेंबरच्या आत तुम्ही महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आरक्षण द्यावं, मात्र पुढची जी तुमची डेडलाईन आहे ती आम्हाला मान्य नाही। जर 24 डिसेंबर पर्यंत आपण आरक्षण द्यावं याची आम्ही वाट बघतोय। तुम्ही नाही दिलं तर आंदोलन मात्र आम्ही 24 डिसेंबरला पुकारणार। फार आधीच हा इशारा दिलेल्या जरांगे पाटलांनी महाराष्ट्र दौरा करत आपल्या मागण्यांवर ठाम राहत अभी झुकेंगा नाही असा पवित्रा घेतल्यानं येत्या 24 डिसेंबरला मुंबईत भगवं वादळ धडकण्याची चिन्ह आहेत। त्याच पार्श्वभूमीवर मुंबईत आजपासून 18 जानेवारीपर्यंत कलम 144 म्हणजे जमावबंदी लागू करण्यात आली। त्यामुळे आता मुंबईतल्या एंट्रीचे सगळेच मार्ग बंद होत असल्यानं जरांगेंनी यावर आता माघार नाही असं म्हटलं। जर ते नोटिसा मागं घेत नसतील किंवा जाणून बुजून दडपण आणत असेल आणि त्याच्यावरती काही होणार नसेल तर मग हे सरकारच करतंय का असं होईल। पण तरी पण मी भाऊला सांगतो की जरी या नोटिसा दिल्या काय केल्या तरी आम्हाला आमच्या न्यायापासून नाही हटणार। एक मराठा लाख मराठा म्हणत जरांगेंनी आरक्षणाच्या मागणीसाठी दंड थोपटलेले असताना आता सरकार ही वेळ वाढून घेण्याच्या मागणीवर ठाम असल्याचं चित्र आहे। त्यामुळे हा तिढा सुटण्याऐवजी आणखीन गुंतागुंतीचा झालाय। ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी। मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याचा निर्णय घेणं सरकारला कायदेशीरदृष्ट्या शक्य नाही असं म्हटलं जात आहे। कारण तसं जर निर्णय झाला तर तो निर्णय न्यायालयात टिकू शकणार नाही अशी ही चर्चा आहे। आता हा मुद्दा उपस्थित होतोय की मग अशी परिस्थिती असताना सरकार समोर नेमके काय आणि किती पर्याय असतील? मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे। मराठा समाजाला कायद्याच्या चौकटीत आणि टिकणारं आरक्षण मिळालं पाहिजे ही आपल्या सगळ्यांची भावना आहे। मराठा आरक्षण देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचं सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे आणि त्या दृष्टीनं प्रयत्नही होताना दिसतात।
मागासवर्ग आयोगाच्या माध्यमातून राज्यभरात कुणबी नोंदी शोधण्याचं काम वेगात सुरू आहे. पण जरांगे पाटील 24 तारखेच्या अल्टिमेटमवर ठाम असल्यानं आता सरकार पुढे पर्याय काय असा सवाल उपस्थित होतोय. मराठा आरक्षण देण्यासाठी 4 पर्याय आहेत. पर्याय पहिला, सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणं. पर्याय दुसरा, स्वतंत्र आरक्षण देणं. जातीनिहाय जनगणना करणं गरजेचं. नव्यानं जातीनिहाय जनगणना केली तर प्रत्येक समाजाची टक्केवारी कळेल, पण या सगळ्याला खूप वेळ जाईल. पर्याय तिसरा, संसदेत कायदा करणं. संसदेत कायदा केला तर मराठा आरक्षण मिळू शकेल, पण त्यालाही अनेक अडचणी आहेत. इतर राज्यांमध्येही आरक्षणाची मागणी आहे. त्या सगळ्याचा विचार करून केंद्र सरकारला निर्णय घ्यावा लागेल. पर्याय चौथा, मराठा समाज मागास ठरवणं. राज्य सरकारला इम्पिरिकल डेटा गोळा करून त्यातून मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करावं लागेल. राज्य सरकारला इम्पिरिकल डेटा गोळा करून त्यातून मराठा समाज मागास आहे हे सिद्ध करता आलं आणि कोर्टाने ते मान्य केलं तर 50% मर्यादा ओलांडून हे आरक्षण देता येऊ शकतं. आता या पर्यायांपैकी सरकार कोणता पर्याय निवडतं की मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनुसार विशेष अधिवेशन बोलावून आरक्षण जाहीर करतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. ब्युरो रिपोर्ट, लोकशाही मराठी. स्टोरी ऑफ द डे मध्ये आता वेळ झाली आहे छोट्याशा ब्रेकची. ब्रेक नंतर इतरही बातम्यांचा ओघ सुरू राहील. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.